कारण या इंडस्ट्रीमध्ये आपल्या दोस्ती खूप आहे, हो. पण दोस्त नाही. डॉक्टर काशीनाथ घाणेकर साहेबांचं असेल, अश्रूंची झाली फुले, डॉक्टर लागू साहेबांचं, सरनाईक साहेबांची, हं. या मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांना मला 17 वर्ष मेकअप करायची संधी मिळाली. पुण्याहून मी बी इलेक्ट्रॉनिक्स झालो. ती अटच होती. मी माफी मागून बोलतो, पण याच्यावरती कोणाची बऱ्याच लोकांची पोटं असतील, पण उदरनिर्वाह असेल, पण हं. तुम्ही जर म्हणजे गव्हर्नमेंटने जर ही सबसिडी थांबवली 40 लाखाची, तर अर्धे सिनेमे बंद होतील. हो. पण नुकसान नाही होणार. मी नेहमी म्हणतो की नवीन निर्मात्यांना एका गाडीत बसवा, हं. त्यांना 2 वर्ष डिस्ट्रीब्युशनचं नॉलेज द्या, थिएटरचं, एक्झिबिटर, डिस्ट्रीब्युटरचं नॉलेज द्या आणि मग त्यांना पिक्चर करायला लावा. आतापर्यंत मी 10-12 लग्न केली आहेत. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बरं, आजच्या आपल्या अनफिल्टर्ड गप्पा या पॉडकास्टच्या पुढच्या भागामध्ये माझ्यासोबत अशी व्यक्ती आहे ना, जी पुढची अनेक वर्ष तरुणच राहणार आहे. एव्हाना तुम्ही ओळखलंच असेल, अभिनेते अशोक शिंदे आहेत माझ्यासोबत. खूप खूप स्वागत सर. धन्यवाद. सर्वात आधी कसे आहात? एकदम मजेत. सर, अनफिल्टर्ड गप्पा आहेत, त्यामुळे काही स्क्रिप्टेड असं नाहीये. तुमचा प्रवास आणि तुमचे चित्रपट आम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत. पण अनफिल्टर्ड म्हणजे आम्हाला थोडंसं मागे जायला आवडेल, की ही सुरुवात कशी झाली? या क्षेत्रामध्ये कसे वळालात? आणि बालपणीपासून आम्हाला थोडंफार ऐकायला आवडेल. शिक्षण कुठे झालं सर? आम्ही आधी सुरुवातीला मुंबईत होतो. मुंबईतून पुण्याला गेलो, कारण माझे बाबा जिथे जॉब करत होते, सर्व्हिस सॉन्ग अँड ड्रामा डिव्हिजन, हं. म्हणजे आकाशवाणीचाच एक तो भाग होता. हं. तर पुण्याला गेल्यानंतर पुण्याच्या आपटे प्रशाला हं. नावाच्या शाळेमध्ये मी ऍडमिशन घेतली आणि मला नाटकात काम करायची प्रचंड आवड होती लहानपणापासून. ओके, म्हणजे हे सगळं लहानपणापासूनच. होती, हा. पण झालं कसं होतं की माझ्या बाबांचा कम्प्लीट विरोध होता याला. बरं, माझे बाबा जसे ऑफिसला स्टेज डेकोरेटर म्हणून काम करत होते, हं. तसेच बबनराव शिंदे हे खूप उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट होते. ओके. तर पुण्यातले सगळे प्रोफेशनल नाटकं, सगळ्या प्रोफेशनल शाळा हं. आणि जॉबही करायचे. हं. तर त्यांचा या फील्डला थोडा विरोध होता. हं. तर मी शाळेमध्ये जेव्हा भाग घ्यायचो त्यावेळेला एक 7-8 दिवसाची तालीम झाल्यानंतर मला आमचे प्रिन्सिपॉल किंवा दुसरे सांगायचे की सर येऊन की अरे तू या रोलला मोठा दिसतोयस. हं. मग पुढल्या वर्षी सांगितलं या रोलला तू छोटा दिसतोयस. मला कळे ना की नक्की काय माझ्यात प्रॉब्लेम. बरं, तो विरोध हा, कशामुळे तर होता? तो विरोध ह्यासाठी होता की 3 वर्ष सलग असं झाल्यामुळे मी एकदा एका सरांना विचारलं, तर ते म्हटले तू घरी जाऊन बाबांनाच विचार. तेव्हा मला जरा शंका आली आणि मग मी बाबांना विचारलं, तर त्याच्यावरती त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला या लाईनीत तू यायला नको आहेस. हं. हं. माझी इच्छा आहे, तू त्यावेळेला जरा डॉक्टर, इंजिनियर वगैरे तो पिरियड होता. हं. हं. प्रत्येक पालकाचं स्वप्न होतं. तर मी म्हटलं पण असं का? तर त्यांचं जेव्हा मेकअपशी संबंधित निळू फुले साहेब, दादा कोंडके साहेब हे सगळे असल्यामुळे ते म्हणाले की ही शाश्वत फील्ड नाहीये, म्हणजे ह्याच्यात सर्टन्टी नाहीये. उद्या तू शिकणार, मोठा होणार, लग्न करणार, मुलं होणार, तुझी गॅरंटी काय? आणि ती जबाबदारी कोणी घ्यायची? आम्ही घ्यायची का? कारण यात आज काम आहे तर 2 वर्ष नसेल, हो. 10 वर्ष नसेल, किंवा तुझ्याकडे 10 वर्ष कॉन्स्टंट काम असेल, हं. पण ते आयदर ऑर म्हणजे जर तरच्या गोष्टी आहेत. हं. तर मी म्हटलं पण मग तुमचे तर मित्र आहेत, म्हटलं निळू फुले साहेब, दादा कोंडके साहेब, ते तर सुपरस्टार आहेत म्हटलं. हो, पण त्यांनी सांगितलं की ते ॲट द एज ऑफ 49 ओके. निळू फुले साहेबांना एक गाव 12 भानगडीमध्ये झेले अण्णाचा रोल मिळाला हं. विगो नावाड्यांच्या सिनेमात. दादा कोंडके साहेब सोंगाड्यामध्ये 49व्या वर्षी आले. 49 ते 71, 74 असा तो स्टारिझमचा पिरियड होता. हं. डॉक्टर श्रीराम लागू त्यांची मेडिकल प्रॅक्टिस करून, लंडन थिएटर करून जेव्हा पिंजरामध्ये हिरो आले तेव्हा ते ही वॉज 46. तर ते म्हटले हा जो एवढा मोठा प्रवास आहे हा तू काय करणार? कारण जनरली यावेळेला पुढच्या काही वर्षात रिटायरमेंट येते. हं. तर हे शाश्वत नाहीये, तर माझी इच्छा नाहीये. पण आता ते असं असतं ना की ते कोंबडा आरवायचा असतो, तो आरवतोच. तर मग मी आईचा आधार घेतला. आईचा मला सपोर्ट होता आणि मग मी त्याप्रमाणे थोडंसं त्यांच्या नकळत का होईना पण पुण्यामध्ये एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागलो. हं. हं. आणि आज आपले नाही आहेत माझे जवळचे मित्र दिवंगत सतीश तारे, हं. तो माझा मित्र पण, आणि आम्ही को आर्टिस्ट, आम्ही एक बालनाट्यात काम करायचो, मेकअप ड्रेपरी. तर बाबांकडनं मी मेकअप शिकलो होतो. हं. पण माझ्या लक्षात आलं की बेताची परिस्थिती होती त्यावेळेला, फारसे काही पैसे मिळत नव्हते, हं. ऍक्टरलाच मिळत नव्हते, तर मेकअप डिपार्टमेंटला तर नाहीच नाही. पण बाबा जॉब करायचे
सो हा प्रवास करत असताना शाळेतून बाहेर पडलो हम्म. आणि माझ्या लक्षात आलं की या इंडस्ट्रीत यायचं असेल तर मला काहीतरी इथे शिकलं पाहिजे, ओळखी कशा वाढवायच्या. म्हणून मग मी बाबांबरोबर मेकअपला जायला लागलो आणि मी मेकअप करायला सुरुवात केली. ओके, म्हणजे सुरुवात ही मेकअप आर्टिस्ट पासूनच. माझी सुरुवात ही मेकअप आर्टिस्ट पासून झाली आणि आत्ताच ज्यांचं निधन झालं ते इंटरनॅशनल मोठे बिगर सुपरस्टार मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड. हम्म. तर त्यांनी नंतर जगच गाजवलं, पण तो माझ्याबरोबर असायचा आणि आम्ही दोघं असायचो. मग कधी कधी तो मला असिस्ट करायचा, मी करायचो. पण माझ्या बाबांचा तो शिष्य, तो माझ्या ओके. बाबांना गुरु मानायचा. हम्म. माझा फोकस होता ऍक्टिंग, त्याचा फोकस होता मेकअप. हम्म. मग आम्ही पुण्यामध्ये जवळजवळ 99% शाळांमध्ये हुजूर पागा, रेणुका स्वरूप, कन्या शाळा, जेवढ्या मुलींच्या शाळा, नाईट शाळा, प्रोफेशनल नाटकं, प्रकाश इनामदार साहेबांचं गाढवाचं लग्न असेल किंवा डॉक्टर काशीनाथ घाणेकर साहेबांचं असेल, अश्रूंची झाली फुले, डॉक्टर लागू साहेबांचं, सरनाईक साहेबांची, या मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांना मला 17 वर्ष मेकअप करायची संधी मिळाली. ओके, म्हणजे सुरुवातीची 17 वर्ष ही फक्त मेकअप मध्येच. पहिली म्हणजे एज्युकेशन करत हे ओके. मी एज्युकेशन करत होतो. मग 12वी झाल्यानंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली आणि पुण्याहून मी बी इलेक्ट्रॉनिक्स झालो. ओके, म्हणजे इंजिनिअरिंग हे कम्प्लीट झालं. ती अटच होती. बाबांचं म्हणणं होतं की तू इंजिनियर हो, मग तुझं तू ठरव, तुला मॅच्युरिटी येईल, तुला कळेल लाईफ काय आहे. समजा या फील्डमध्ये काही नाही झालं तर बॅकअप प्लॅन एक ए बरोबर बी प्लॅन पाहिजे, मी आजही सांगतो. सो हे करता 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 मी मेकअप करत होतो आणि त्यात मला संगीतकार राम कदम, म्हणजे तेव्हाचे सुपरस्टार, म्हणजे पिंजरा पिक्चर ज्यांनी म्युझिक डिरेक्शन केलं होतं, त्यांनी मला सिलेक्ट केले एका रोलसाठी आणि ती होती शाहीर पठ्ठे बापूराव. ओके, हे नाटकासाठी, सिनेमासाठी. ओके. तर मी काय झालं, मी योगायोग असा झाला की बाबूजी सुधीर फडके साहेबांच्या एका कार्यक्रमाला मेकअप आणि ड्रेपरी, म्हणजे जाणता राजा, बाबासाहेब पुरंदरेंचं जाणता राजा कदाचित तुमच्या बॅचला बघायला मिळालं नसेल, पण तो क्वाड्राफोनिक आणि हे होतं, रेकॉर्डेड प्रोग्राम होता आणि मोठंच्या मोठं स्टेज होतं. 350 कलाकार होते. त्याला मी आणि विक्रम गायकवाड मेकअप आणि ड्रेपरी करायचो, कारण आमचा ड्रेपरीचा पण व्यवसाय होता, म्हणजे कॉस्च्युम. तर हे मी करत असताना बाबूजींचा एक प्रोग्राम होता सुधीर फडके साहेबांचा आणि राम कदम साहेबांचे ते गुरु, त्यामुळे ते पण गायला आणि आयोजनाला होते. तर पुण्याच्या रेणुका स्वरूपमध्ये हा कार्यक्रम चालू असताना मी ड्रेपरी मेकअप घेऊन जात होतो. तेवढ्यात मला एका ग्रहस्थानी, म्हणजे राम कदम साहेबांनी बोलतो, तू इकडे दे. मी गेलो, पाया पडलो. काय तुझं नाव? तर म्हटलं अशोक शिंदे. वडील काय करतात? म्हटलं बाबांचं नाव असं असं. अच्छा, तू बबनरावांचा मुलगा आहेस का? बरं. कारण ते मेकअपमुळे लोक ओळखायचे. उद्या सकाळी माझ्या घरी ये. ऑब्व्हियसली मला वाटलं की मेकअप ड्रेपरीसाठी बोलवलं. मी घरी गेलो, पाया पडलो. म्हटलं तुला पठ्ठेबापूराव माहिती आहेत का? म्हणजे काय? म्हटलं कारण माझा अभ्यास होता. मेकअप केल्यामुळे ना प्रत्येक कॅरेक्टर मला कळायचे. गाढवाच्या लग्नामधले सावळ्या कुंभार, किंवा रायगडाला जेव्हा जाग येते, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, अफजल खान, गागा भट्ट. तर हा प्रवास सगळा करत असताना मी म्हटलं हो सर, तुम्हाला ड्रेपरी मेकअप मी सगळं करून देईन. ते म्हटलं त्यासाठी नाही, पठ्ठेबापूरच्या रोलसाठी मी तुला विचारतो. ओके. तर मला प्रश्नच पडला की म्हटलं मी, तर म्हटलं हो. तू मला वेळ देणार? म्हटलं वेळ देणार. आणि 30, 60 आणि 90 असे 3 रोल वयाच्या 24व्या वर्षी मला ऑफर झाली. ओके. आणि माझा प्रवास तिथून सुरू झाला. सुरुवातीच्या काळात मी थोडंसं बाबांना सांगितलं नव्हतं, कारण त्यांचा विरोध होता, पण मला आईचं सपोर्ट होता. ती म्हटली मी सांगेन. आणि त्याच्यामध्ये आत्ताचे सुपरस्टार मोहन जोशी साहेब विलन होते आणि एक नवीन ऍक्ट्रेस होती मेनका जाधव, पण त्यांनी ह्याच्यात करिअर नाही केलं, जळगावकर. आणि सिनेमाला सुरुवात झाली. हा माझा बालपणीपासूनचा इथून प्रवास. त्या दरम्यान मी पुण्यात जेवढी नाटकं होती, मोहन जोशी साहेबांवर आंधळी कोशिंबीर असेल, मुरुची मावशी असेल, नाथ हा माझा असेल, हे मी सगळं करत होतो. बालनाट्य करत होतो, मेकअप करत होतो आणि माझं एक रूपांतर नायक म्हणून या सिनेमात झालं. पण प्रवास तिथं थांबला नाही. तर रामभाऊंचं एक असं होतं दुर्दैव की जेवढे मोठे सक्सेसफुल संगीतकार होते, तेवढीच त्यांच्या सिनेमाला कधी पडदा बघायला नाही मिळाला. म्हणजे त्यांनी यशवंत दत्त साहेबांना ब्रेक दिला मिडभाकर सिनेमात, नाना पाटेकर साहेबांना आणि जयमाला इनामदारांना गड जेजुरी जेजुरी नावाच्या सिनेमात ब्रेक दिला. नाना सर हिरो होते आणि नंतर पठ्ठेबापूरावमध्ये पोळामध्ये मी हिरो होतो आणि मोहन जोशी साहेब विलन होते. तिन्ही पिक्चर कम्प्लीट झाली पण पडद्यापर्यंत पोहोचली नाही.
डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम, फायनान्शियल ओके, म्हणजे प्रॉब्लेम. ते रिलीज झालेच नाहीत. मग या दरम्यान पुण्यामध्ये रेशीम गाठी नावाचा एक सिनेमा बनत होता. त्याचं डिरेक्शन करत होते रवी नमाडे, म्हणजे ज्यांनी एगडाव भूताचा सिनेमा केला होता अशोक सराफ साहेबांचा. ओके. तर बरीचशी त्यावेळेला माझ्या बॅचला जेवढी काही मुलं होती त्याच्यात माझे काही क्लिपिंग्स बघितली पठ्ठेबापुरोचे. आणि पुण्याचे जे रवींद्र जोशी निर्माते होते, वर्षा उसगावकर माझ्या अपोजिट, डॉक्टर श्रीराम लागू माझे सासरे आणि सुहासताई जोशी या माझ्या सासूबाई. आणि एवढा मोठा सेट. बरं त्यावेळेला वर्षा उसगावकर स्टार झाली होती कारण गंमत जम्मत हिट झाला होता सचिन साहेबांचा. आणि मला ब्रेक मिळाला. आणि तो पण कसा मिळाला तर ती फिल्म सचिन पिळगावकर आणि वर्षा उसगावकर हिट जोडी होती म्हणून करायची. पण त्यांच्या तारखा आणि ह्यांच्या जमत नसल्यामुळे त्यांच्या जागी माझी वर्णी लागली. पहिला सिनेमा इतक्या दिग्गजांबरोबर शिकायला खूप मिळालं. डिडंट डू वेल. फार काही लव्ह स्टोरी ती आवडली नाही. ओके. सेकंड फिल्म केली रंगत संगत. पण रंगत संगत हीच पहिली फिल्म आहे असं लोकांना वाटतं. आपल्याला- कारण ती फिल्म त्यावेळेला कसं होतं ना की मुंबईत खूप कमी सिनेमे लागायचे आणि पुणा आणि इंटिरियरला, कारण तिकडे प्रत्येकाचे पेपर वेगळे होते. आता सारखं ऍट अ टाइम रिलीज नव्हता. ओके, म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये रिलीज हा, त्याच्यामुळे काय करायचं की पुणे, सांगली, कोल्हापूरचा एक सकाळ पेपर किंवा एक तरुण भारत, मग कोल्हापूरचा वेगळा. ओके. आता कसं एक मुंबईचा पेपर आहे त्याच्याच ऍडिशन्स निघतात. तर हे करत असताना रंगत संगत केला. त्यात रमेश भाटकर साहेब, लक्ष्मीकांत बेर्डे साहेब, उदय टिकेकर, मी, अर्चना जोगळेकर, दीपक शिर्के अशी फुल मोठी टीम. अगेन इट वॉज ओके. डिडंट डू वेल. नुसतं क्रिटिकल अक्लेम. पण आपल्या धंद्यामध्ये क्रिटिकल अक्लेमनी तारीफ से पूल नाही बांधले जाते. तशी ती म्हण आहे. तुम्हाला एक बंपर हिट द्यावा लागतो, तुमच्या इथं तो Commercial लागतो hit. कमर्शियल. मग ते नाटक असो, ती सिरियल असो, ना तर पिक्चर असो, मग तुमचा प्रवास सुरू होतो. मग फ्लॉप, हिट, फ्लॉप. आणि तिसरी फिल्म मला ऑफर झाली ती म्हणजे सचिन पिळगावकर साहेबांची एकापेक्षा एक. आणि सचिन सरांनी मला भेटायला बोलवलं. तर मी म्हटलं सर काय सब्जेक्ट. ते म्हटले पहिलं सांग तू विलन करणार का. तर मला शॉक होता की मी हिरो म्हणून इंट्रोड्यूस झालोय. पण म्हटलं तू विलन नाहीये तर तू अँटी हिरो आहे. त्याला एक हिरोईन पण आहे. म्हणजे मोगॅम्बो खुश व्हा किंवा गब्बर सिंग वाला विलन नाही. मी म्हटलं सर तू सगळी स्टोरी ऐकून म्हणशील की मी हिरो करतो तर माझा वेळ वाया नाही घालवायचा. तर ते त्या पिकलाच होते. म्हटलं मी असं काय नाही, मी एकांकिका स्पर्धेत वगैरे आलेलो असल्यामुळे मला हे काय नाही. तर ते म्हटले लाईफ चेंज होईल, त्यांचं वाक्य होतं. सिनेमा केला. दॅट वॉज मॅसिव्ह हिट. मॅसिव्ह हिट म्हणजे प्लाझा थिएटरला. तेव्हा मी पुण्यात राहायचो आणि मुंबईमध्ये इथे पेंगेस राहायला होतो दादरला. एक हाऊसफुलचा बोर्ड लावला होता, त्याला हार घालून ठेवला होता. फुल पाण्यामध्ये असं पॅन्ट वर करून सुद्धा लोक असे पाय भिजत भिजत जाऊन पिक्चरला बसायचे. आणि त्या पिक्चरच्या सिल्वर जुबलीला अमिताभ बच्चन साहेबांकडनं आम्हाला ट्रॉफी मिळाली. हा माझ्या आयुष्यातला एक खूप मोठा, म्हणजे ज्याला आपण आदर्श गुरु मानतो. इथून जो प्रवास सुरू झाला आणि ते लेबल लागलं की येस इट्स अ हिट फिल्म. आणि मग सुरू झाला प्रवास नायक आणि खलनायक. ओके. ही अशी इथपर्यंतची सुरुवात झाली. मग त्याच्या बॅक टू बॅक मग रंगसंगत करत असल्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डेंचे बंधू होते पुरुषोत्तम बेर्डे, ते आणि संगीत कुलकर्णी आताचे यशस्वी दिग्दर्शक, हे आमच्या गिरीश घाणेकरला असिस्ट करत होते. मग त्यांचा आला हमाल दे धमाल. मग आम्ही सगळ्यांनी गेस्ट अपीअरन्स केला. दॅट वॉज अगेन मॅसिव्ह हिट, सिल्वर जुबली. पण त्याच्यात हिरो लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगावकर हिरोईन होती. मग अशी बॅक टू बॅक फिल्म्स करत गेलो. मग जयश्री गडकर मॅडमची फिल्म, त्या तर खूप मोठ्या स्टार. मग त्यांची सासर माहेर, त्याच्यात मेन रोल, अशी असावी सासू मेन रोल. असा तो प्रवास पुढे सुरू झाला. म्हणजे त्यानंतर मग बॅक टू बॅक कामही मिळतच गेली. आजपर्यंत वळून बघायला लागलं. पण त्यावेळी म्हणजे आता तर आहेच हे सगळं कॉम्पिटिशन आणि हे सगळं, त्यावेळेसचं कॉम्पिटिशन कसं असायचं आणि मग ती चुरस कशी असायची की स्वतःला एखादा रोल मिळावा किंवा ऑडिशन्स असतील, हा सगळा म्हणजे सुरुवातीला भले कितीही बॅकग्राऊंड असेल किंवा आपण कितीही चांगलं काम करत असू, स्ट्रगल हा असतोच. सो त्यावेळेचं काय माहोल होता. मी व्यक्तीच्या प्रारब्धाला खूप मानतो. म्हणजे प्रारब्ध म्हणजे असं की 99.99% तुमचं प्रारब्ध आहे. पण 1% जो उरतो इज इक्वल टू 1000%. 1%च्या बरोबर इक्वल टू 1000%. मग त्या 1000% मध्ये काय येतं. तुमचं वागणं, तुम्ही एक उत्तम माणूस असायला हवं, तुमचा सेटवरती त्रास नको, तुम्ही उत्तम ऍक्टर असायला हवं, तुमचं पाठांतर चोख हवं,
तुमचे एटिकेट्स, मॅनर्स, वेळा पाळणे, इंटरप्शन डायरेक्शनमध्ये न करणे, सहकलाकारांना डॉमिनेट न करणे, तुमचं हिरोइझम बाजूला ठेवणे, इगो बाजूला ठेवणे, निर्मात्याला त्रास न देणे, या सगळ्या गोष्टी त्या 1% मध्ये येतात. आता ह्या 1% मधल्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, पण त्याचा पुश तुम्हाला नसेल विधात्याचा, तर तुमचं काही घडत नाही, असं मी वैयक्तिक मानतो. त्यामुळे मला त्या दिवसापासून आजपर्यंत कधी ऑडिशन हा प्रकारच माहित नव्हता. आणि त्यावेळेला आमच्या वेळेला फारशा ऑडिशन असा प्रकार नव्हता. मग नाटकात कामं करायचे आर्टिस्ट, मग आता एखाद्या आर्टिस्टला साईन करायचं तर त्याचं नाटक बघूया. मग लक्ष्मीकांत, काम पाहूनच काम मग मिळालं. आता महेश कोठारे साहेब लक्ष्मीकांत बेर्डेचं नाटक बघायला गेले, अरे हा मस्त आहे, चांगला कलाकार, अजून एखाद्या कलाकाराचा येईल. तर मलाही राम कदम साहेबांमुळे संधी मिळाली, त्यात हे पिक्चर्स ऑफर होत गेले आणि मग हा प्रवास सुरू झाला. नायक, खलनायक, नायक, खलनायक, आणि कॉम्पिटिशन म्हणाल तर काम नसेल तर तुम्हाला प्रयत्न करायला लागतो. एक सिनेमा संपला की दुसरा यायचा, दुसरा संपला की तिसरा यायचा. कधी हा प्रवास आणि 190 सिनेमे झाले नायक आणि खलनायक म्हणून, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आजपर्यंत 39 हिरोईन्स झाल्या माझ्या. ओके, मोठा प्रवास आहे. आणि मग 75वी फिल्म होती, मग अवॉर्ड्स प्रकार सुरू झाले, मग कमर्शियल सक्सेस आलं. आता हा ते कसं आहे, हा आपला जसा EC जी आपण काढतो तो ग्राफ आहे ना वर का, तसा आहे. तुमचे 2 सिनेमे टॉपला चालले, बॅक टू बॅक 4 पडले, मग इंडस्ट्री म्हणते की आता हा चालत नाहीये, पण तरी तुमच्या त्या यशावरती तुम्हाला काम मिळत असतं. आणि मग ज्या वेळेला तुमची एक फिल्म परत चालते तेव्हा लोक म्हणतात ह्यांच्या 4 चालल्या नव्हत्या, नाही पण आता ही चालली म्हणजे लोक आली, म्हणजे हा आवडतोय. आणि आम्ही खूप आधीपासून, म्हणजे मी, अलका कुबल, म्हणजे आताचे आठले, मोहन जोशी साहेब, आनंद अभ्यंकर, आमचे मित्र प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सगळे आमची, सचित पाटील, जुनी टीम आहे. सो तो प्रवास सुरू झाला. त्या दरम्यान टीव्ही एंटर झाला. ओके. सो टीव्हीने काय बदल घडवला मग या सगळ्या स्टारडम आणि या सगळ्या गोष्टी? मग इंडस्ट्रीला जगवलं. पहिल्यांदा ह्याला इडियट बॉक्स म्हटलं होतं, पण मला एकदा कांचन अधिकारी, म्हणजे ज्या अधिकारी बद्दलच्या, रिसेंटलीच मी त्यांची मुलाखत केली होती, त्यांनी दामिनी बद्दल तुमच्याविषयी आणि बऱ्याच कलाकारांविषयी सुद्धा सांगितलं. तर कांचन अधिकारी एका कार्यक्रमात भेटले, अरे अशोक क्या बात आहे, मस्त आहे तू, डायरेक्ट बोलले, चांगला आहे, म्हणजे कामं बघितली, छान करतोय, माझा एक शो येतोय. ते फाउंडर, दे आर द फाउंडर ऑफ टीव्ही इंडस्ट्री. हो, डेली सोप त्यांनीच आय थिंक इंट्रोड्यूस केला मला. गौतम अधिकारी, तू का करत नाही टीव्ही? म्हटलं मला अजून काय ऑफर नाही, मी पिक्चर्स करतोय, माझा एक शो आहे दामिनी म्हणून, तू बघतोस का? म्हटलं हो, ये ना त्याच्यात. येतो. आणि मग पल्लवी प्रधान म्हणून एक ऍक्ट्रेस होती, तिच्या अपोजिट मी एंटर केले, मग अनेक शेकडो एपिसोड केले. आणि मग इंडस्ट्रीला कळलं की अशोक सिनेमा बरोबर टीव्ही पण करतो, कारण त्यावेळेला थोडंसं टीव्ही म्हणजे इडियट बॉक्स, आपण सिनेमावाले, मग ते छोट्या पडद्यात कुठे अडकायचं. पण यू विल नॉट बिलीव्ह, आत्ता मी नवीन जी मालिका करतोय झीसाठी, ती माझी 107वी मालिका आहे, 107. ओके, म्हणजे जेवढे सिनेमे झाले तेवढ्याच मालिका सुद्धा झाल्या. आणि त्याचं कारण सांगतो की त्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी सिनेमे करत होतो त्यावेळेला मी जेव्हा 13 भागांची मालिका नव्हती, तेव्हा तुम्ही तुमच्या बॅचला माहित नाहीये, परंतु इंडस्ट्रीला माहितीये, ते राम गबाले साहेब. राम गबाले म्हणजे ज्यांनी ही फिल्म सिटी जी आहे गोरेगावची ती स्थापन केली, कारण ते तेव्हा MD होते त्याचे. ओके, त्यांनी शोधलंय हे जंगल आणि तिथं ते डेव्हलपमेंट. त्यांची गौतना आरती नावाची दूरदर्शन, तेव्हा प्रायव्हेट चॅनल नव्हतेच, दूरदर्शनला 12 भागांची मालिका होती. त्याच्यात मी होतो, अलका कुबल होती, प्रमोद शिंदे म्हणून कोल्हापूरचे आर्टिस्ट होते, आणि नंदा शिंदे म्हणून कोल्हापूरच्या. आम्ही 12 भागांची मालिका. मग मी 12 भागांच्या केल्या, 13 भागांच्या केल्या, 26 केल्या, 52 केल्या, असा तो प्रवास वाढत गेला. मग 106, आणि मग अनगिनत 1200, 1300, कारण प्रायव्हेट चॅनल्स आहे. तुमचा शो आवडतोय, नंबर्स येत आहेत, म्हणजे शो चालला. सो विधात्याची साथ मिळाली, ऑडियन्सची साथ मिळाली, तुमच्या सगळ्या लोकांचं प्रेम मिळालं, बॅक टू बॅक कामं मिळत गेली. त्याच्यामुळे ना कॉम्पिटिशन, मग आता हा पिक्चर आपल्या ताब्यात घेऊया, ही सिरियल घेऊया, हे करावं लागतं. पण सुदैवाने माझ्या वाट्याला ते आलं नाही, की माझ्या समोरूनच काम आलं. मग खूप लोक म्हणतात की अशोक तू मेंटेन केलेस, तू हे सगळं तुझा त्रास नसतो, तू चांगला वागतोस, तू अमकं करतो, हे सगळं अलायदा. पण मी त्यांना स्वतःहून सांगतो, त्यात मी क्रेडिट घेत नाही, माझ्याकडे काम येतं. तुमच्याकडे काम नाही आलं तर तुम्ही करणार काय? तुम्ही खूप दिग्गज अभिनेते आहात, पण तुम्ही ऑडिशन देताय, तुम्ही लोकांना भेटताय, सगळं करतायत, आणि
लोक दुखवत नाहीत. अरे तुमच्याशिवाय काय शक्यच नाही म्हणजे तुम्ही तर असणार तुमच्याशिवाय फिल्मच बनणार नाही, पण तुम्ही घेत नाही आहात. हं. आता ह्याच्यात प्रश्न येतो पैशाचा. तुम्ही तुमचा संसार आहे, कुटुंब आहे, सर्वाइव्ह कसे होणार? कारण काय आहे, शेवटी तुम्हाला फिरून फिरून ते पैशावरच येतं. हं. कारण मी म्हणतो की मी हे जरी कला म्हणून करत असलो तरी उदरनिर्वाहाचं माझे साधन आहे. हं. याच्यावर माझं कुटुंब, माझी मुलं, माझं घर चालतं. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला ते संधान बांधावं लागतं, बॅलन्स. सिनेमे खूप मिळत होते, सिरियल मिळत होत्या, पण पैसे कमी होते. त्यावेळेला खूप म्हणजे खूप कमी पैसे असायचे, पण इतरांपेक्षा बेटर एक क्वालिटेटिव्ह लाईफ होतं. गेल्या 15 वर्षामध्ये जेव्हापासून झी टॉकीज आले किंवा झी आले चॅनेल, हं. तेव्हापासून पैशाला भरभराट आली. आता मग पैसे बऱ्यापैकी वाढलेत. आता श्रीमंत आहेत लोक. म्हणजे मला आठवतंय की घरकुल नावाची मालिका आम्ही करायचो सह्याद्रीसाठी. हं. त्यात अंकुश चौधरी, प्रसाद ओक, शेखर फडके, सचित पाटील हे इंट्रोड्यूस होते हं. आणि भक्ती बर्वे इनामदार मॅडम होते जेव्हा त्या गेल्या ॲक्सिडेंटमध्ये त्या शो. माझ्याकडे एक सेकंड हँड फियाट होती, त्यांच्याकडे एक सेकंड हँड फियाट होती. आम्ही खूप लोकांना तिकडनं घेऊन स्टेशनला सोडायचो, यायचो. आणि अख्ख्या बंगल्यामध्ये 2च गाड्या. ही पोरं तर नव्हे. आज मी जे स्टुडिओत जातो त्यावेळेला निरोप येतो की सगळे भैये लोक, म्हणजे जे आता उत्तर प्रदेशचे असतात काही लोक, तर साहेब जगा नाही आहे, बाहेर लगाना पडेल. क्यों? गाडिया भरी आहे. मला मी खरं सांगतो, मला ना त्याचा इतका आनंद होतो की इतकी भरभराट मराठीची झाली आहे. म्हणजे नटच नव्हे, कॅमेरामनकडे गाडी आहे, साऊंड रेकॉर्डिस्टकडे गाडी आहे, प्रोडक्शन मॅनेजर डिझायनरकडे गाडी आहे, कोरिओग्राफरकडे गाडी आहे. ऑलमोस्ट सगळ्यांकडे. सो मला असं वाटतं ना की प्रत्येकाने जगावं. हं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कोतीप्रमाणे मिळणार. पण हम्म. आज मराठी इंडस्ट्री श्रीमंत झाली आहे. हम्म. आज जसा फिल्मफेअर होतो तसा मराठी फिल्मफेअर होतो. हं. तसाच आपला झी गौरव, मटा सन्मान आणि हे सगळे हो. स्टार प्रवाहाचे कार्यक्रम होतात आणि हे करोडोंमध्ये होतात. हं. सो सांगण्याचं तात्पर्य असं की इंडस्ट्री मी या 2 डोळ्यांनीच बघत आलो की इकडून कशी टर्न आउट होत गेली आणि किती मोठी झाली. सुदैवान मला अजून मी एक विधात्याची किंवा प्रारब्धाची साथ म्हणतो हम्म. की उत्तम शरीर दिलं, तुम्ही Yes. खूप मेंटेन करत असाल, हं. पण एक छोटासा बाईकचा ऍक्सिडेंट, एखादा आजार तुमचा लुक, तुमचा परफॉर्मन्स, हं. तुमचं शरीर निकामी करतो आणि मग तुम्ही इंडस्ट्रीतनं फेकले जाता. हं. कारण या इंडस्ट्रीमध्ये आपल्या दोस्ती खूप आहे, हो. पण दोस्त नाहीये. हं. म्हणजे माझा अनुभव म्हणजे कसं की कोणी ऍक्टर नॉट इन साईट, नॉट इन माइंड. हं. इफ यू सीन मोर यू सेल मोर. तुम्ही दिसत राहिलं पाहिजे. हं. आज तरुण भारतच्या पॉडकास्टला दिसलात, उद्या ह्याच्या पॉडकास्टला दिसलात, हम्म. तोपर्यंत एखादा एपिसोड बघितला, तोपर्यंत तुमची मुलाखत आली, हम्म. तोपर्यंत तुमच्या सिनेमाचं पोस्टर लागलं. तुम्ही सतत दिसला पाहिजे. हं. कारण पब्लिक मेमरी शॉर्ट आहे. एक मालिका संपली की लांबून कुठेतरी पाहिलंय तुम्हाला, ज्याच्यावर प्रेम केलेलं असतं त्याच हम्म. ऍक्टरवर. कळलं ना? त्यामुळे ते तसं पाहिजे. अहो तुम्ही ते ह्याच्यातले ना, तुमचं हे नाव आहे ना, ते का तर तुम्ही सतत दिसले पाहिजे हं. आणि त्यासाठी तुम्हाला सतत काम करायला पाहिजे. अर्थात या 1% सगळ्या गोष्टी आल्या हं. ज्याची आता कमतरता खूप जाणवते. ॲटिट्यूड, ॲरोगन्स, हं. मीपणा, इगो. बऱ्याचशा लोकांना आता नवीन पोरांना, म्हणजे नवीन बॅचला किंवा काही लोकांना डायरेक्शन मधलं अचानक कळायला लागलं आणि मग खूप दिग्गज डिरेक्टरला खांद्यावर हात ठेवून सांगणार, आपण मी काय म्हणतो, हा शॉट आपण असा घेऊया का? हा इगोचा प्रॉब्लेम आहे. हं. कारण प्रत्येक डिपार्टमेंटचा जो हेड असतो, हं. म्हणजे माझ्यासारखा माणूस मेकअप बंद आला म्हणून नाही, पण मी ड्रेस दादाला पण तोच रिस्पेक्ट देतो. मेकअप दादाला मी त्याला विचारतो, त्यांना मिशीला असा शेप हवाय, हं. तर त्यांना विचारून याल का? नाही नाही, मी मेकअप मी करतो, मी कधी करत नाही. कारण का, त्या डिपार्टमेंटचा तो किंग आहे. Yes. कळलं ना? त्याचं प्रत्येकाचं एक विजन असतं. सो आपण हा, त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा या फायदा होतो तुमच्या करिअरमध्ये. किंवा आज 24 मिनिटं निघाली पाहिजे टीव्हीला, हं. 23 मिनिटं, 22 मिनिटं, 19 मिनिटं निघाली की डिरेक्टरचा जॉब जातो. कोणामुळे? आर्टिस्टच्या डिस्कशनमुळे. स्क्रिप्टचं डिस्कशन सेटवर होताच कामा नये. हं. लाईट ऑफ. पण हे कॅरेक्टर माझं कसं आहे, मी नाही बोलू शकत. हं. माझं काय ह्याच्यात 1 मिनिटं, 2 मिनिटं, 1.5 मिनिटं करता करता ती जी 24 मिनिटं आहेत त्याची 19 मिनिटं होतात हं. आणि त्याचा ब्लेम सगळ्या त्या डिरेक्टरवर जातो आणि त्या बिचाऱ्याचा जॉब जातो. आणि मग चॅनलमधनं आवाज येतो की तू आर्टिस्टला हँडल नाही करू शकत का, मग तू नको करू.
बरं त्यांचे चुकीचं नाहीये, दे आर अन्सरेबल टू सम अदर पीपल. बॉसेसचं पण चुकीचं नाही, कारण रेव्हेन्यू येतो ऍडमधनं. ऍडवाले विचारतात ह्या शोचं रेटिंग किती आहे, उद्याचा एपिसोड पोचलाच नाही, मग निर्मात्याला 2.5-3 लाखाचा फाईन बसतो. असं ते सर्कल आहे. त्यामुळे ना इथं दया माया, तुम्ही ठाण्याला राहता, तुम्ही डोंबिवलीला राहता, आज माझ्या पोटातच दुखतंय, मूड नाहीये, या सबबी चालत नाही. आणि हे करायचं असेल तर तुम्ही घरी बसा, अडत काहीच नाही. म्हणजे एक अशोक शिंदे थोडासा बाजूला झाला तर मागे 100 अशोक शिंदे रेडी आहेत. सो माझं तलवारीच्या धारेवरचं करिअर आहे. इथं केलं तर आड आहे, इथं केलं तर वीर आहे. त्यामुळे ती संधान बांधून इथपर्यंत पोचायचं. पण या क्षेत्रामध्ये रिजेक्शन्स रिप्लेसमेंट्स हे खूप जास्त आपल्याला पाहायला मिळतात. सो तुमच्या आयुष्यात कधी असं घडलंय का, किंवा एखादा असा फार जिव्हारी लागलं एखादं रिजेक्शन, की आपण तिथे असायला हवं होतं? एका सिनेमाच्या बाबतीत घडलं होतं. मला रिजेक्शन कधी झालं नाही. काय झालं, पिक्चर सिनेमा चालल्यामुळे ना लोकांना आवडायला लागलं होतं, निर्मात्यांना आवडायला लागलं होतं. बरं, मी आजही सांगतो की मी आजही 38 वर्षानंतर पण आय एम एन ऍक्टर इन प्रोग्रेस. मी शिकतो, आजही शिकतोय. मी 100 एपिसोड नंतर आता काय आपण तेच करतोय, झब्बा घालून बसूया, तेच डायलॉग बोलायचे, हा काय आहे, बोलून मोकळे झालो नाही. 1300 भागांच्या सिरियलला पण मी घरी आलो की बायको विचारतो, रे आता काय बघतोय, थांब, हे माझं काम आहे, नैतिक जबाबदारी समजतो की मला ह्याचे पैसे मिळतात, माझं घर त्याच्यावर चालतं, आणि तो ऑडियन्स प्रेमाने, कारण ऑडियन्स रस्त्यात भेटून सांगतं, सर तुमची मालिका चांगली आहे, पण हल्ली लोक पाट्या टाकतात हो. म्हणजे कसेही बघतात, कुठेही बोलतात, एक्सप्रेशन नसतात, काय नसतात. जरा स्विच ऑफ केला किंवा चॅनल चेंज केला, परत आणायला तुम्हाला जग बदलायला लागतं. येस, कारण कॉम्पिटिशनच तेवढं जास्त आहे, कारण खूप जास्त चॅनल्स आहेत, चॉईसेस. युट्यूब पासून ते चॅनेल, इंग्लिश OTT. पिक्चर, हिंदी पिक्चर, जुनी पिक्चर, साध्या साध्या रील्स, त्याच्यात तुम्हाला ह्या धबडग्यात संपूर्ण गर्दीत टिकायचे. सो तो एपिसोड बघितला, अरे आज आज यांनी चांगला दिलाय, पण मी ना रिॲक्शन बरोबर नाही दिली, उद्या करतो, उद्या मी करीन. हा प्रवास, आणि ह्याची नोंद चॅनेलमध्ये होते, ह्याची नोंद ऑडियन्स घेते, ह्याची नोंद मेकर्स घेते. की नाही की 700व्या भागात सुद्धा अशोक शिंदेनी त्याच पोटतिडकीने परफॉर्मन्स दिलाय. तुमचा ग्रो, तुमचा राईज त्याच्यावर आहे माझ्या दृष्टीने. मी असं नाही, दिग्गज सगळे जे करतात सगळेच कलाकार. सो रिजेक्शनच्या बाबतीत म्हणाल तर मला कधी रिजेक्शनचा अनुभव नाही आला, समोरून कामात गेली. पण एक जिवारी लागलेला प्रसंग म्हणजे, आता मी नावं घेणार नाहीत, काही लोक आज नाही आहेत आपल्यात आणि काही आहेत, पण एका कोल्हापूरच्या शूटिंगच्या वेळेला मला एक निरोप आला की मी खूप बिझी होतो, की बाबा एक साऊथहून प्रोड्युसर आले आहेत आणि ते एक फिल्म बनवत आहेत आणि त्यांना मराठीत एंटर करायचंय, तर त्यांना भेटायचंय, तर ते येऊ दे का? तर म्हटलं हो येऊ दे ना, रादर मी भेटीन, मला काय. पण ते आले माझ्या रूममध्ये, की आय एम सो अँड सो, महाराष्ट्रीयन गाय, पण तिथे सेटल झाले. मला एक मोठी फिल्म करायची आहे, माझ्याकडे सब्जेक्ट आहे असं तसं, पण मला मराठीतला माहित नाही आणि तुमच्याबद्दल मी खूप ऐकून आहे की तुम्ही कोऑपरेटिव्ह वगैरे मदत कराल. म्हटलं हो. आणि त्यात निशिगंधा वाड पण माझ्याकडे शूटिंगला होत्या या पिक्चरमध्ये, मी जे करत होतो कोल्हापूरला. तर कोण कोण आहे तुमच्यावर? तर निशिगंधा वाड मॅडम. अरे त्या पण फेमस आहेत, त्यांची ओळख करून दिली. आणि मी लिटरली, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, माझी सगळी कामं करता करता इतका तनमन डिरेक्टर मी ठरवला, जो डिरेक्टर नव्हता, असिस्टंट होता, त्याला डिरेक्टर बनवला. ते म्हटले सर इसको कैसे बनाएंगे, ते हिंदी बोलायचे. म्हणजे नाही, तो खूप दिग्गज आहे, त्यांचा मुलगा आज इंडस्ट्रीत खूप मोठा डिरेक्टर आहे, नावारूपाला आलेला आहे. निळू फुले साहेबांना कास्ट करा, म्हणजे मी नाही सांगितलं, त्यांची भेट घालून दिली. मग ते म्हटले माझी ह्यांची ओळख नाही, म्हणजे त्यांची ओळख नाही. मोठा सेटअप बनला. आणि एक दिवशी मला, ज्याला मी त्या डिरेक्टरला सजेस्ट केला होता, त्याचाच मला फोन आला आणि वेग ते बोलायला लागले, अशोक इंडस्ट्री कशी असते, अशोक इंडस्ट्री तसं घडतं, कधी कधी आपल्याला डाऊनफॉल येतो, कधी. मला कळे नाही. म्हटलं काय झालं, काय, मला काय कळत नाही. तो म्हटलं अशोक कधी कधी आपल्याकडचं काम दुसऱ्याला मिळतं, दुसऱ्याकडचं आपल्याला मिळतं वगैरे. म्हटलं नक्की सांग तू काय. तर तो म्हणाला तू कुठे आहेस? म्हटलं मी कोल्हापुरात आहे. तोही कोल्हापुरात होता, तेव्हा स्क्रिप्टिंग करत होता. मला भेटायला सेटवर आला, माझा मित्रच होता, आणि तेव्हाचा मोठा डिरेक्टर नाव झालेला नंतर या सिनेमानंतर. मला म्हटलं अशोक, तुझ्या जागी आम्ही एक वेगळा ऍक्टर फायनल केलाय. तर मी म्हटलं, मला एकदम जमीन फाटल्यासारखं होतं ना तसं, कारण मी त्याच्यामध्ये जो 8-9 महिने घालवले होते.
स्क्रिप्टिंग पासून, आर्टिस्ट सिलेक्शन पासून सगळ्यात, आणि मेन रोल होता हिरो. हम्म. आणि मी हिरो करतच होतो बाकी सिनेमात. तर तिथे एक त्या माझ्या बॅचचा एक टॉपचा हिरो होता. म्हटलं का? अरे नाही, त्यांनी असं सांगितलं की अमरापूरकर साहेब म्हणाले की नाही नाही, हा बेटर आहे. तर म्हटलं पण त्यांचा काय संबंध? हम्म. डिरेक्टर तर तू आहेस. ते एक आर्टिस्ट आहेत, फेमस आर्टिस्ट आहेत, स्टार आहेत. तर ते एक प्रमुख भूमिकेत आहेत. नाही, ते म्हणाले की त्यांनी एकदा एका त्या ऍक्टरला शब्द दिलाय की मी कधीतरी जेव्हा करीन ना फिल्म हम्म. त्यावेळेला. पण म्हटलं ते काम करताय, तू डिरेक्ट करतोय, पण माफ कर, हे कर. तो प्रसंग, त्याच्यानंतर त्या निर्मात्याला खूप गिल्ट आला हम्म. आणि ते मला भेटायला आले. मी अजिबात चिडलो नाही, कारण माझ्या लक्षात आलं की अगेन हे माझ्या प्रारब्धात नव्हता, हा जॉब नव्हता. मला म्हणाले की माझी इच्छा आहे पण हे नाही झालं, मी हेल्पलेस. गेस्ट अपीअरन्स म्हणून मी एक जबरदस्त रोल काढलाय. तर मी हात जोडून सांगितलं की मी मनापासून नाही करू शकणार. म्हणजे माझी इच्छा आहे, माझे ब्लेसिंग्स आहेत, सिनेमा चालावा, पण मी नाही करू शकणार कारण माझ्या त्या वाईब्सच जमणार नाही, तारा जुळणार नाही. सो मी तुम्हाला बाकी काही मदत हवी तर करून देईन, पण मी काम नाही करणार. सो निशिगंधा वाडनी त्या सिनेमात काम केलं, कारण तिचा काहीच तसा संबंध नाही. पण हा जिवारी लागलेला आणि एक टच करून गेलेला एक प्रसंग आजही माझ्या लक्षात आहे, आजपर्यंत. आणि या इंडस्ट्रीमध्ये अजून काही अनुभव असे आले की तुम्ही आजारी असा, तुमचा हात फ्रॅक्चर झाला असेल. म्हणजे माझा एकदा एका घरामध्ये वेट्स मारत असताना, वेट्स मारून मी फोन आला म्हणून घ्यायला गेलो, ज्या वेळेला मोबाईल पण नव्हता. ओके. तर मी पाय अडकून पडलो आणि माझ्या हातावर पडलो. एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि खूप कळा मारायला लागला. आणि माझं शूटिंग होतं जूला. ओके. ते शूटिंग झीची सिरियल होती पिंपळपान. तर मी हातावर पडलो. तर आमचे डिरेक्टर होते चंद्रकांत कुलकर्णी साहेब, आताचे यशस्वी दिग्दर्शक. तर त्यांच्याच बॅनरचं होतं. तर डॉक्टर मोहन आगाशे साहेब होते, प्रतीक्षा लोणकर होत्या, नेहा पेंडसे होते, सगळे होते. तर मी त्याला फोन केला आणि त्या बंगल्यात, आणि मी सांगितलं की असं असं झालंय चंदू सर, तर मी काय करू, मी खूप कळा मारतायत, प्लास्टर घालायला सांगितलं. माझी बायको माझ्या बरोबर होती, मला ड्राईव्ह पण करता येत नव्हतं. ते म्हटलं अरे बापरे, तो त्याच्या अँगलनी करेक्टच होता ना, तो काय चॅनेलला उत्तर देणार. तो म्हणला मला अर्धा तास दे. अँड ही सो ब्रिलियंट. प्रशांत दळवी त्याचे रायटर होते. मला अर्ध्या तासात फोन आला की अशोक तू ये निघून, तू ये सेटवर. म्हटलं प्लॅस्टर आहे हाताला, कसं येऊ, तू काही टॅक्सी कर. म्हटलं मला गिअर पण नाही टाकता येणार. मग मी मिसेसला रिक्वेस्ट केली की मला लोकेशनवर सोडलं तिने मला आतमध्ये. मी आलो आणि असे अनुभव मिळतात की त्याच्यामध्ये मी प्रतीक्षा लोणकरचा भाऊ आहे आणि माझी थोडी गुंड प्रवृत्ती आहे. म्हणजे मी फेमस असतो मारामाऱ्या करण्यात वगैरे. तर त्याच्यात एक डायलॉग टाकला. प्लॅस्टर घेऊन मी आत आल्यानंतर मला माझी बहीण विचारते प्रतीक्षा की अरे हे काय झालं. काय नाही, तुझी छेड काढली ना काल त्या पोरांनी, त्यांना सबक शिकवलं, त्यांना धडा शिकवला, मारामारी केली. हा स्क्रिप्ट केलं, ते त्यांचे पण पाय मोडले मी, त्याने माझा हात मोडला. हो काय, तिथून पुढे मी रोज शूट करत होतो हात बरा होईपर्यंत. आणि तेव्हा मला अनुभव आला की इकडे तुमचा आजार, काही घरात अपघात, संकट, काही कशाला जागा नाही. तुम्ही हजर पाहिजे. उद्या संध्याकाळी 8 वाजता एपिसोड दिसणार, त्यावेळेला मग कोणी किंग असू दे, तो नसेल तर थांबणार नाही, काहीतरी रिझन दाखवायचं. सो ही इंडस्ट्री अशा पद्धतीची आहे. सो तुम्हाला त्याप्रमाणे मोल्ड व्हावं लागतं. तुम्हाला इथे टिकायचं असेल, पाय रोवून. अनेक बॅचेस आल्या. म्हणजे मी तर म्हणतो ना की डॉक्टर काशीनाथ घाणेकर साहेब, अरुण सरनाईक साहेबांना मेकअप केल्यामुळे ते आत्ताच्या बॅचपर्यंत मला ना इतका अनुभव मिळाला पाहायला, चांगला वाईट. पण मी सगळ्यांचा चांगलाच घेतला, कारण प्रत्येकामध्ये काहीतरी उणीव असणार, पॉझिटिव्हिटी असणार, खुबिया, खामिया. तर मी त्यांच्यातल्या सगळ्यांच्या खुबियाच घेतल्या, खामिया नाही घेतल्या. कारण जर त्या घेतल्या असत्या तर मला तो डिस्टर्बन्स आला असता. त्यामुळे मला ना तो एक स्वभावामध्ये माझ्या तो हंबलनेस आला की मी असा राईज पाहिलेला आहे, तोच राईज डाऊन बघितलाय. किंवा विचित्र वागल्यामुळे किंवा पैसे न सांभाळल्यामुळे काय होतं, मी आजच्या पिढीला सांगतो, हे प्रोफेशन सेकंड प्रोफेशन, दिस इज नॉट फर्स्ट प्रोफेशन. कारण याच्यात तुम्ही एक शो केला, 1000 एपिसोड झाले, परत 5 वर्ष काम नाही होत, काय कराल तुम्ही.
सो तुमच्या 1 तारखेचे बेसिक गरजांचं इन्कम हम्म. हे कुठून तरी आलं पाहिजे. कसं ते मला माहित नाही. ते प्लॅन तुम्ही बी नेहमी रेडीच ठेवला तो पाहिजे. हे आलं उत्तम. आणि त्यातून होतं काय सांगतो मी गमत, तुमचा खिसा भरला असेल, तुमच्या विवंचना नसेल ना, तर आलेल्या रोलला तुम्ही न्याय देता. कित्येकदा कमी पैशात काम करता आणि मग त्याचं पडसाद ना सेटवरती निघतात. आणि ते कसे निघतात, इच्छा नसते, पेमेंट कमी असतं, काय आहे? हा कधी 9 नंतर पण करायचं का? करा मग काय आता, पिळून घ्या आम्हाला, पिळून घ्या वगैरे असे डायलॉग बोलू. हे मला नको आहे. मग तुम्ही गेलात ना, आता आमचा शिफ्ट 9ला सुरू होते, रात्री 10:30ला संपते. 13.5 तास आपण काम करतो. त्याच्यानंतर घरी जाऊन 11:30ला जेवण होतं रात्री. मी दिसतं तसं सोपं नाही. या 13.5 तासात तुम्ही, अरे काय यार, मला तुम्ही बसवून ठेवलेत, मला 9ला कशाला बोलवलेत, मग मी आराम केला असताना. याला जागा नाही. तुम्ही इथे या, तुमची सोय केली आहे, एसी मेकअप, तिथं झोपा. आज तागायत मी कधी कित्येकदा 9च्या शिफ्टला तो रात्री 8 वाजता शॉट लागतो. मग ते सिनियरिटी वाईज येतात आणि सर ते ना मॅडमना नाटकाला सोडायचंय, यांना शूटिंगला सोडायचंय, तुमचं स्क्रिप्टच आलं नाहीये. मी एवढं सांगतो, एपिसोड होतोय ना, बनतोय ना, त्यात काय अडचण नाही ना. नाही होऊ दे ना. समजा माझं करून मी गेलो तर एपिसोड लागणार नाही ना सगळ्यांचं, माझ्या एकट्यावरती नाही ना, सगळ्यांचे म्हणून आहे. तर प्रोडक्शन हाऊसला पण बरं वाटतं, कारण एक सिनियर ऍक्टरचा त्रास तुम्हाला नकोसा होतो. ऍक्टरचा त्रास प्रोडक्शन हाऊसला नको असतो, चॅनेलला नको असतो, पेपरमध्ये त्याच्या न्यूज आलेल्या नको असतात. सो विनम्र आणि लाचार यात एक थिन लाईन आहे. मी प्रत्येकाला सांगतो, विनम्र व्हा आमच्या इंडस्ट्रीत. लाचार नको की मला काम मिळणार म्हणून बाबा त्याची जोडे उचलली, त्याला पार्टी दिली, त्याच्या पुढे घरी जाऊन गुड मॉर्निंग सर, हे घ्या बुके. त्याने नाही करिअर. तुम्ही तुमचं काम कडक करा, तुमच्या कामाने तुम्हाला काम मिळणार. पहिलं प्रारब्ध आणि दुसरं तुमचं काम बोलतं. तुम्ही किती पब्लिसिटी करा, ढोल वाजवा, काही बोलता, पडद्यावर आलात तुम्ही, नाणं तुमचं वाजलं की तो निर्माता म्हणतो मला पाहिजे हा माणूस. असा प्रवास आहे आमच्या इंडस्ट्रीचा. सर तुम्ही आधीची एक इंडस्ट्री पाहिलेली आहे, एक 90sची, त्याच्यानंतर 2000 आणि आता 2026 चालू आहे. सो मराठी सिनेमाचा ना प्रवास तुम्ही सगळा पाहिलेला आहे. पण सध्या मराठी सिनेमे ना बऱ्यापैकी चालत नाहीत. म्हणजे 25 मध्ये तरी 2-4 सिनेमे चांगल्या प्रकारे चालले. सो तुम्हाला काय वाटतं, काय रिझन्स आहेत की सिनेमे आता का चालत नाहीयेत मराठीमध्ये? चांगला आहे, गुड क्वेश्चन. सिनेमांची संख्या वाढली. काय झालं, आमच्या त्या बॅचला 90sला वगैरे 35 एक सिनेमे व्हायचे, 34 ते 35. जेव्हापासून चांगली गोष्ट आहे की अभिमान वाटतो की गव्हर्नमेंट आपल्याला 40 लाख रुपये एका सिनेमानंतर सबसिडी देते. मिळते. पण त्यामुळे ना काय होतं की कोणीही सिनेमा बनवायला लागलं. कोणी 20 लाखात बनवतं, कोणी 15 लाखात बनवतं, कोणी मोबाईलवर बनवतं. आणि मग बनवायला हरकत नाही. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला नायक, नायिका किंवा आर्टिस्ट म्हणून काम करण्याचा अधिकार आहे, डिरेक्टर म्हणून. पण एका गोष्टीची कॅपॅसिटी असते. म्हणजे समजा एखाद्या एवढ्या जागेमध्ये समजा एक 200 लोक राहणार आहेत, तिथं तुम्ही जर 500 बसवले. म्हणजे आज आपल्या मुंबईचं कसं झालंय, 2 करोड 17 लाख पॉप्युलेशन आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 1.5 करोडची. वाढत चालली आहे. मग ब्रिज, मग अजून एक ब्रिज, मग भुयारातून निघालंय, मग इकडून का लोकसंख्या वाढते. कुठेतरी ते थांबलं पाहिजे ना. त्याच्यामुळे हे जे जिने तुटणं, आता मध्ये जे एल्फिस्टनला झालं, किती प्रेशर आणायचं, बरोबर का नाही? तर त्याच्याप्रमाणे एक कॅपॅसिटी आहे मराठी ऑडियन्सची इतकं खर्च करायची. मराठी ऑडियन्सला शिक्षणाचा खर्च आहे, मेडिक्लेम एम आहे, एज्युकेशन आहे झालं, नंतर आजार आहेत घरातले, नंतर ट्रॅव्हलिंग आहे, नवीन गाडी घ्यायची, हप्ते घ्यायचे, घराचे हप्ते घ्यायचे, मोठा टीव्ही हवाय, कारण शेजारच्यांकडे मोठा टीव्ही आहे ना, आमच्याकडे पण हवा, मग होम थिएटर हवं. म्हणजे सगळं जुळून आल्यानंतर मग उरलेल्या पैशात सिनेमा बघायचा. मग त्याच्यावर आपल्यावर एक अजून बॉस बसलेत म्हणजे बॉलिवूड. तो तर आपण शपथ घेतल्यासारखा मराठी माणूस बघतो ना, तो बघतोच. मग त्यात साऊथवाले आलेत, त्यातून एक टर्मिनेटर वगैरे सारखा एक इंग्लिश जागतिक दर्जा तो बघायचा आहे. मग मराठी सिनेमाला पैसे उरत नाहीत. मग किती कुटुंब आहेत ते आम्हाला सांगतात, अशोकराव आमचं महिन्याचं बजेट असतं, एक सिनेमा एक नाटक. तो एक सिनेमा कुठला, तर मग त्यावेळेला ती कॉल ते हिंदी पिक्चरला जातो. आणि याला कारण म्हणजे तेव्हापासून देवनागरी लिपी, आपली जी लिपी आहे लँग्वेज, आता तुम्ही जर तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नडा, मी कम्पेअर नाही करत,
पण तिकडे गेलं तर त्यांना कळतच नाही. म्हणजे तुम्ही जर हिंदीत विचारलं की ये रस्ता यहाँ से जा सकते हैं क्या, ते रिप्लायच करत नाही. तुम्ही ब्लँक होता. कारण तुम्ही इंग्लिशमध्ये विचारणार तर त्यांच्या लँग्वेजमध्ये विचार. तिथं आजही हिंदी ही सिनेमा म्हणजे आता वॉर 2 लागला, त्याच्यात त्यांचा एक नायक होता ना ज्युनियर एनटीआर, तो त्यांच्या लँग्वेज मधून डब झालाय. हो, हिंदी लागत नाही, कळलं ना. कारण त्यांना समजतच नाही. त्याच्यामुळे काय होतं, गावातला पण प्रेक्षक आहे त्याला भाईसाब आपका नाम क्या है हे कळतंय, कारण ती देवनागरी लिपी. आता आसामीजना कळत नाही, आसामीला त्यांचं मार्केट आहे, गुजरातीला त्यांचं मार्केट आहे. मराठीचं काय होतं, कॅपॅसिटी आहे 50 पिक्चरची, बनतायत 110 पण 140, त्यातून सुद्धा क्वालिटी वाईज जसे सिनेमे व्हायला हवेत तसे थोडेफार बनतायत पण कमी आहेत. नाही. काय होते सांगतो मी, की मेकर्स खूप चांगले चांगले आहेत आपल्याकडे, आणि असं होतं ना की सिनेमा नोटीसच नाही झाला, चाललाच नाही, की असं चांगले सिनेमे येत नाही. मी आता गेल्या मोसमामध्ये बघितलं ना, जवळजवळ 80% सिनेमे दर्जेदार आले होते. पण काय होतंय, लोकांपर्यंत ते पोचतच नाही. मार्केटिंग व्हायला हवं तसं आणि होत नाही. मार्केटिंगला काय होतं, की हा पूर्वीपासूनचा वाद आहे, की निर्मात्यांचं म्हणणं आम्हाला रिकव्हरीच होत नाही, मग आम्ही खर्च कशाला करू. आणि लोक म्हणतात की तुम्ही आम्हाला काय दाखवतच नाही, स्वित्झर्लंड आणि लंडन जे यश चोप्रा साहेबांच्या पिक्चरमध्ये दिसतं, आम्ही कशाला बघू. तो वाद मिटत नाहीये, कळलं ना. मग एखादी फिल्म येते आणि मग ती फिल्म इतका धंदा करते की एक इंडस्ट्री माहोल बनतो, आणि मग 50 पिक्चर परत पडतात. आता या 50 निर्मात्यांचं काय ह्याचा विचार कोण करत. सो मी माफी मागून बोलतो, पण याच्यावरती कोणाची, बऱ्याच लोकांची पोटं असतील, पण उदरनिर्वाह असेल, पण तुम्ही जर म्हणजे गव्हर्नमेंटने जर ही सबसिडी थांबवली 40 लाखाची, तर अर्धे सिनेमे बंद होतील. पण नुकसान नाही होणार, इंडस्ट्रीचं फ्रुटफुल इंडस्ट्री होईल. म्हणजे काय होतील, तर चांगले सिनेमे बनायला लागतील आणि चांगले निर्माते निर्माते एकत्र येतील, चांगल्या चांगल्या फिल्म बनतील. का नाही आपल्याकडे मराठीत बाहुबली सारखी फिल्म बनवत. म्हणजे आता 650 करोड 800-900 करोड मधल्या लक्ष्मणराव उपतेकरांच्या छावामध्ये 600-650 करोड रुपये तर महाराष्ट्रातनं आले. हा मराठी ऑडियन्स आहेच ना. कारण संभाजी महाराज, आपले छत्रपती संभाजी महाराज, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक गेलेच ना बघायला. तर मग सांगायचा मतदार्थ आहे की अनेक निर्माते येतात, आणि मी नेहमी म्हणतो की नवीन निर्मात्यांना एका गाडीत बसवा, त्यांना 2 वर्ष डिस्ट्रीब्युशनचं नॉलेज द्या, थिएटरचं, एक्झिबिटर, डिस्ट्रीब्युटरचं नॉलेज द्या, आणि मग त्यांना पिक्चर करायला लावा. येतात, भरपूर पैसे असतात कुठून तरी कमवलेले. हा सिनेमा केला, हा थिएटर मालकाकडे जातात, आम्हाला 500 थिएटर पाहिजे. अहो साहेब, पण सकाळी 7चा, दुपारी 12ला, 3ला मराठी माणूस येणार कसा, तो ऑफिसला जातो बाबा. शनिवार रविवारी 12चा, 3चा, 6चा, 9चा मला समोरून फोन येतात, सर संध्याकाळी 4चा सिनेमा आहे, झोपायच्या वेळेला, रात्री 11चा सिनेमा. येस, फर्स्ट डे ला सुद्धा सिनेमा, बरेचसे मराठी सिनेमे मी पाहते तर हे दुपारी 3चे असतात फर्स्ट डे ला. त्याच्यामुळे काय होतं, आणि मग असं होतं की गर्दी नाही येणार, 7 लोक नाही येणार थिएटरच्या बाहेर. बरं, आपल्यासाठी राजसाहेब ठाकरे, मनसे धावून येते नेहमी, राजसाहेबांची टीम, अमेय कोपकर साहेबांची टीम येते, आपल्याला त्याचा मान मिळवून देते की मराठी निर्मात्यांना द्या. पण आत प्रेक्षक हवे ना, ते तर ते नाही आणू शकत, कळलं ना. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेक्षक आणायचं असेल तर तुम्हाला ते क्वालिटेटिव्ह सिनेमे द्यावे लागतील, आणि ते द्यायला तुमच्याकडे पैसे पाहिजेत ना. मार्केटिंग, म्हणजे मी तर म्हणतो 3 करोडची फिल्म केली तर 2 करोडची पब्लिसिटी करा. होतं काय, फिल्म 4 करोडची करतात, 8 करोडची करतात, 1.5 करोडची, 1 करोडची, 50 लाखाची पब्लिसिटी. त्यामुळे लोकांपर्यंत पोचत नाही. मग लोक विचारतात, अशोकराव ही फिल्म तुमची कधी लागली हो, का कधी लागणार आहे. ओ, लागून गेली. होय काय, बरं. बरेचसे सिनेमे मग OTT वर गेल्यावर पण हिट ठरतात, की जे लोकांनी तिकडे बघतात लोक. पाहिलेच नाही. पण तो हिंदीच्या बाबतीत तसंच आहे. परंतु इंडस्ट्री आत्ता जगवली आहे ती टीव्ही इंडस्ट्री. टीव्ही इंडस्ट्रीनी त्या पिरियडला मी बघितलं होतं, 88, 89, 90ला एक 100तल्या 5 लोकांकडे स्वतःची घरं होती. 5. आज 99.99% टेक्निशियन पासून आर्टिस्टची घरं आहेत. प्रत्येकाकडे इम्पोर्टेड कार आहेत, प्रत्येकाकडे मोठे मोठे मोबाईल आहेत. एक छान आयुष्य जगतात जस्ट बिकॉज ऑफ टीव्ही इंडस्ट्री. कारण टीव्ही इंडस्ट्रीत कसं आहे, तुम्हाला सतत काम, सतत पैसे मिळतात.
येस. सिनेमाचं कसं होतं की सिनेमा एक केला की संपला की दुसरा, दुसरा केला की तिसरा. जे आमच्या वेळेस चालायचं तसं नाही होत. एक सिनेमा केला की तो रिलीज व्हायला 2 वर्ष लागतात. मग 2 वर्षांनी तो लागतो आणि आता पूर्वी तर 6 महिने म्हणजे सिल्वर जुबली होतं. आता 1 आठवड्याचं आयुष्य आहे सिनेमाचं. सिनेमा लागला, माझ्या घराच्या बाजूला मालाडला मल्टिप्लेक्स आहे. 4 पावलावरती इन्फिनिटी मॉल आहे, तिकडे 3 आहेत. त्याच्या पुढे 4 पावलावरती इन ऑर्बिट आहे, तिथं 5 स्क्रीन आहेत. त्या भागातला माणूस जातो त्या भागात. आता टोटल कलेक्शन एका आठवड्यात होऊन जातात, तेवढे होऊन जातात. एका आठवड्यात पिक्चर गेला, संपला. आता पुढच्या पिक्चरचं काय? त्याच्यामुळे मराठी सिनेमा हा दर्जेदार आहेच. आता दशावतार आपला व्हायला जातोय ऑस्करला, त्याच्या आधी श्वास गेलाय. मराठी सिनेमे अमेरिकेत बघितले जातात, कंट्रीजमध्ये बघितले जातात. पण माझ्या दृष्टीनं थोडी संख्या कमी झाली ना तर दर्जेदार सिनेमे बनतील आणि मुळात लोक अफोर्ड करू शकतील. तसंच माझी महाराष्ट्र शासनाला पण विनंती आहे की थिएटर कुठे आहेत? मग मी एक साधं लॉजिक सांगतो, अगदी हिंदी सिनेमाच्या बाबतीत, की एखादा सिनेमा 600 कोटीचा धंदा केला म्हणजे सुपरडुपर हिट आहे ना. विचार करा, ऑन अन ॲव्हरेज कुठे 50, कुठे 300, कुठे 400, कुठे 75 अशा तिकिटी धरल्या, तर ऑन अन ॲव्हरेज 200 रुपये तुम्ही तिकीट धरा. बरोबर. 600 करोड म्हणजे किती लोकांनी बघितलं? 3 करोड लोक. भारतात पॉप्युलेशन आपलं 140 करोड. म्हणजे किती लोकांनी बघितलं आणि किती लोक बघायचे राहिले? द रिझन इज थिएटरच नाहीत आपल्याला. महाराष्ट्र ग्रामीण भागांमध्ये थिएटरच नाहीये. तुम्ही कोकणात जा, थिएटर नाही मराठी पिक्चर. ते लोक म्हणतात आता टीव्हीला आला ना अशोकराव की आम्ही बघतो हा, किंवा बिचाऱ्यांना पुण्यात येऊन बघायला लागतो. कोपरगाव, शिर्डी, माळशिरस, त्या संपूर्ण भागामध्ये विदर्भ थिएटरच नाही. मग रिकव्हरी व्हायला 13 करोड पॉप्युलेशन आहे महाराष्ट्राचं. त्यातल्या 1 ते 1.5 करोड लोकांनी जरी फक्त बघितलं ना तरी आपण 100 करोड क्रॉस करतोय नॉर्मल तिकीटावर. मराठी प्रेक्षकांसाठी जर एखादा सिनेमा असेल तर तो ग्रामीण भागापर्यंत पोहोचायला जावा ना. ते प्रेम करणारे लोक आहेत, त्यांना अभिमान आहे. पण थिएटर नाही. त्याच्यासाठी माझी शासनाला विनंती आहे की बाबा, जो तळागाळातला वर्ग आहे, जो गरीब वर्ग आहे, शेतकरी वर्ग, आम्ही खूपदा हे प्रपोजल दिलेलं आहे, कदाचित यावेळेचं सरकार ते करेल. एसटी स्टँड आहे, तिकडनं गावी जायचंय, एसटीच्या मध्ये 5 तासाची गॅप आहे. एसटी थिएटरच्या बाजूला एक 50 कॅपॅसिटीचं 100 कॅपॅसिटीचं एक थिएटर बनवा ना. तुमच्याकडे प्लॉट आहे आणि त्याचं तिकीट ठेवा 50 रुपये, 70 रुपये. आज तुम्ही बघा, मराठी नाटकाला 500, 600, 700 रुपये तिकीट काढून घरातले 5 लोक येतात. 3,500 रुपये झाले. हाऊसफुलचे बोर्ड लागतात, अभिमान वाटतो की नाटकं सुपरहिट चालले. पण थिएटरला 100 रुपये द्यायला तयार नाही. कारण काय होतंय, एका दिवशी 5 सिनेमे. त्यामुळे मराठीमध्ये ना ते पण नाहीये की, मी एक एक्झाम्पल देतो की ज्या वेळेला पद्मावत संजय भन्साली साहेबांचा आणि पॅडमॅन असे एकत्र आले होते, त्या दोघांच्या संगनमतान पहिल्या पद्मावत लावला, 1 आठवड्यात त्यांना कमवू दिलं, 1 आठवड्यात. मग ज्याच्यात काय क्वालिटी असेल तो पुढे चालेल. पण इनिशियल ड्रॉ आमचे 5 सिनेमे लागतात. 5 सिनेमा, बरोबर 2 हिंदी सिनेमे, बरोबर 2 साऊथचे आणि कसं थिएटर देणार? बरं, निर्मात्याला हवे 500 शो, मग ते देतात. सकाळी 6:30, 11, 10:30, 5, 8 हे टायमिंगच नाही आहेत ना पिक्चरला. तुमच्या मुलांच्या शाळा, सुट्ट्या, ऑफिस, बँक मध्ये जॉब करणारे, त्यांना नॉर्मल शोज हवे. बाबा, दुपारी थोडासा नाश्ता केला, 12चा शो बघून आलो, 3ला येऊन आज जेवलो, किंवा जेवण करून थोडी रेस्ट घेतली, वामकुक्षी घेऊन आपण 3चा शो बघितला, संध्याकाळचा 6चा बघू, उद्या रविवार आहे तर 9चा बघू. भरमसाठ संख्या झाली आहे. सो हे सगळं जर बदललं ना तर हे चित्र खूप बदलेल. पण आम्ही पाहिलेला मराठी सिनेमा तो काळ, जमीन आसमानचा फरक पडला. आत्ताचा मराठी सिनेमा हा कोट्यावधीमध्ये गेलाय, कोट्यावधी. तर मला त्याचा ऊर भरून येतो आणि मला अभिमान वाटतो की मराठी माणसाने प्रगती केली. सर, तुम्ही आता बऱ्याच कलाकारांचा उल्लेख केला, जसं अलका कुबल असेल, सचिन पिळगावकर असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, असं सगळ्यांसोबत तुम्ही काम केलं. सो कोणासोबतचं नातं फार घट्ट झालं या एवढ्या वर्षांच्या काळामध्ये? खरं तर सगळ्यांबरोबरच माझं आता 39 हिरोईन झाल्या. तर 39 हिरोईन झाल्यानंतर सगळ्यांबरोबर ट्युनिंग, कारण मी एक नेहमी म्हणतो की तुमच्या हिरोईन बरोबर ट्युनिंग नसेल तर तुम्ही परफॉर्म नाही करू शकत. केमिस्ट्री पाहिजे ना. आणि ती केमिस्ट्री म्हणजे नॉट इन बॅड सेन्स, तुमच्यात गप्पा हव्या, तुमच्यात दिवाणघेवाण हवी,
तुम्ही डबे शेअर केले, गप्पा मारल्या, एक हिरोईन तिथं बसली आहे, मी इथं बसलोय, शॉर्टच्या आलो आणि आय लव्ह यू असं म्हणायचं असेल तर ती केमिस्ट्री होत नाही तुमच्यात. ती तुम्ही जेल झाला पाहिजेत आपापसात. सो सुरुवात झाली तेव्हापासून वर्षा उसगावकर, अशोक सराफ साहेब, लक्ष्मीकांत बेर्डे साहेब, ते प्रशांत नामले, विजय चव्हाण आज आपल्यात नाही, चेतन दळवी, विजय पाटकर वाडकर, ते आत्तापर्यंत अगदी टीव्हीचे सगळे आर्टिस्ट, अगदी खुशबू तावडे लास्ट माझी झीचे सारं काही तिच्यासाठी मध्ये ती हिरोईन होती. खूप क्लोजली म्हणाल तर मी मोहन जोशी साहेबांना माझा गुरु मानतो. मोहन जोशी साहेब, नाना पाटेकर साहेब यांच्याबरोबर माझं एक नातं जुळलं. कारण आता नाना पाटेकर साहेबांना ब्रेक ज्यांनी दिला त्यांनीच मलाही ब्रेक दिला. त्यामुळे तेव्हापासूनचं एक ते नातं जमलेलं आहे. आणि काही लोक अजात शत्रू म्हणतात मला, पण माझा वाद नाही कोणाशी. याचं कारण मला असं वाटतं ना की मी काही ते संसार करायला आलेलो नाही. मी 13.5 तास काम करणार, परत जाणार. एक सिनेमा संपल्यानंतर कदाचित 2-2 वर्ष भेट पण होत नाही. कुठेतरी इव्हेंटला, पूर्वी तर कसं व्हायचं, एक इव्हेंट असायचा अख्ख्या वर्षात, स्टेट अवॉर्ड रंगायतनला चालायचा, रंगशारदा रंगायतन. आता जरा भेटी होतात, मटा झालं की जी झालं की हे झालं की ते सारखं. आणि आम्ही मग गमतीत म्हणतो, अरे बापरे किती वर्षांनी भेटतोय ना आपण, कारण 2 दिवसाआड भेट होते. पण मोहन जोशी साहेब, नाना पाटेकर साहेब, स्पेशली अलका कुबल आठले, समीर आठले, हे माझ्या मी काही गुरुस्थानी मानतो. कारण माझ्या करिअरला आधार देण्यात आणि मॉरल सपोर्ट देण्यात ह्या लोकांचा खूप मोठा. त्याच्यामुळे यांच्यावर माझं खूप चांगलं ट्युनिंग आहे. बाकी सगळ्यांवर मी कामं करतोच. ओके. सर, आता इतके वर्ष झालेत इंडस्ट्रीमध्ये, भरपूर ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे रोल्स करून झाले असतील. असा एखादा ड्रीम रोल आहे जो करायचा बाकी आहे अजून आणि जो लवकरात लवकर यावा असं वाटतंय? मला ना सगळे रोल झाले, तुमचं करेक्ट आहे. मला एक आंधळ्या माणसाचा रोल करायचा आहे. ओके, तो अजून झाला नाहीये. हा, म्हणजे मला तो करायचा आहे आणि मी त्याचा इतका माझं प्रिपरेशन, अभ्यास करून ठेवलेला आहे, पण समहाऊ तो माझ्यापर्यंत येत नाहीये. येईल, पण म्हणजे मी खूप आशावादी आहे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा माणूस असल्यामुळे कधी नजीकच्या काळात येईल. फक्त तो सिनेमात यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण सिनेमात ना त्याला एक शेड्यूल असतं. पिक्चरची सुरुवात माहिती असते आणि पिक्चरचा शेवट माहिती असतो. सो तुम्हाला वर्कआउट करायला पण ना त्याच्यात अभ्यास करायला खूप सोपं जातं. सिरियलला मिळालं तर वेलकमच आहे, परंतु सिरियल माझी जर 1000 आणि 1200 एपिसोड चालली तर मी 1200 एपिसोड आंधळा म्हणून परफॉर्म करताना मला खूप त्याच्यावर कंट्रोल करायला लागेल. सो ती एक माझी इच्छा राहिली आहे. बरं, आज अभिनेता म्हणून मोठी ओळख तर मिळालीच आहे, पण शिवाय तुम्ही इंजिनिअरिंग सुद्धा केलंय. पण जर अशोक शिंदे आज मोठे अभिनेते नसते तर वेगळ्या करिअरमध्ये कशात करिअर केलं असतं? मला प्रचंड आवड होती क्रिकेटची. ओके. म्हणजे मी त्यावेळेला अगदी, म्हणजे आता तुम्हाला माहिती नसेल पण त्यावेळेच्या अंडर-19 कुचबिहार या सगळ्या पुण्यातनं PYC आमचं ग्राउंड होतं, तिकडनं मी खेळायचो. पण काय झालं होतं, हा तसा महागडा खेळ आहे. म्हणजे आपण आता ऐकतो की सो अँड सो पाणी घालणाऱ्याचा मुलगा अमका झाला, त्याच्या घरात गरिबी होती. पण त्या काळामध्ये ना बॅट घेणं पण कठीण होतं, पॅड घेणं कठीण होतं, क्लबची मेंबरशिप घेणं कठीण होतं. इव्हन आता इथे महागच आहे, महागच आहे. इतकं स्वस्त नाही. पण आता स्पॉन्सर्स पण आहेत तुमच्याकडे. तेव्हा स्पॉन्सर प्रकार नव्हता. त्यावेळेला मला वडिलांनी एकच सांगितलं होतं की सी अशोक, मी तुझ्यापासून काही लपवून ठेवत नाही, पण ही आत्ता प्राप्त परिस्थिती आहे, याच्यात तुला 2 चॉईस आहे. तू क्रिकेट खेळून, ते पण अनसर्टन फील्ड आहे. म्हणजे दिग्गज माणसाचा मुलगा दिग्गज होईल सांगतायत. तसंच मिळालं आणि झाला तर तुम्ही सचिन तेंडुलकर, विराट कोहली व्हाल, रोहित शर्मावर. पण कदाचित तुमचं करिअर होणार पण नाही. तिथं पण प्रारब्ध आहे. तुमचा कठीणातला कठीण कॅच पकडला जातो आणि एखाद्याचा सोप्पा केस सुटतो. हा पण प्रारब्धाचाच भाग आहे. सो ते म्हणाले की तू जर शिकलास, जॉब केला, त्यांची इच्छा होती मी जॉब करा, तर घराला पण मदत होईल. आणि ते वाक्य माझ्या डोक्यात बसले आणि मी तिथंच तो पत्ता कट केला. कारण क्लबला मी खेळत असताना खूप खर्च व्हायचा, वेळ द्यायला लागायचा आणि मी इंजिनिअरिंगला असल्यामुळे प्रॅक्टिकल्स असायची, ती बुडवायला लागायची. सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस असायची. तर माझी खूप इच्छा होती. त्यामुळे मी आजही मध्यरात्री असो, दिवसा असो, हे असो, मी क्रिकेटची मॅच तर बघतो, सेटवर चोरून बघतो, शॉर्टच्या सायलेंटमध्ये बघतो, इमोशनली अटॅच होतो. मी सारं काही तिच्यासाठीच शूटिंग करत होतो आणि आपला वर्ल्ड कप चालला होता आणि आपण जिंकणार होतो ऑस्ट्रेलियाला. म्हणजे ODI वर्ल्ड कप 50 ओव्हर्स आणि आपण हरलो. मग आपण जिंकलो 2020 वगैरे सगळ्या. त्याच्यानंतर मला आठवडाभर जेवलोच नाही मी. म्हणजे लिटरली मी अपसेट होतो की काहीतरी कोणतं गेलंय, हरवलंय असा.
त्यामुळे मी थोडासा म्हणजे ते डिटॅच, अजूनही तितकं अटॅच आहे, अटॅचमेंट आहे भयंकर क्रिकेट अटॅचमेंट सोबत. आहे, भयंकर अटॅचमेंट आहे. म्हणजे मी माझी तयारी असते हम्म. त्या दिवशी मला सुट्टी मिळते का, आणि काय होतं नेमकं मॅचेस असतात त्याच वेळेला माझं शूटिंग असतं, तेही ओव्हर द नाईट असतं. हम्म. पण मी ते अटेंड करतो, मी ते बुडवत वगैरे नाही, हम्म. पण मी ते सगळं कॅरी करतो. त्यावेळेचा मोबाईल, आता मोबाईल, पूर्वी मी टीव्ही वगैरे पण अरेंज करायचो. ज्या बंगल्यात शूट करणार त्यांच्या मालकाला पटवायचो, सांगायचो की टीव्ही लावा, आवाज बंद करूया. सो ते माझं पॅशन राहील. सर एक छोटासा रॅपिड फायर आहे शेवटी. आयुष्यातलं पहिलं ऑडिशन जे आठवतंय, तुम्ही ऑफकोर्स दिलं नाहीये जास्त, पण तरी एखादं. ऑडिशन आठवते. ऑडिशन म्हणजे असं होतं की संगीतकार राम कदमांनी पठ्ठेबापूराव सिनेमासाठी घरी बोलवलं. हम्म. त्यांच्याकडे बैठक होती, ती पेटी वाजवत होते. मी आलो, मला म्हणाले पठ्ठेबापूराव करणार का? ते मला म्हटले उभा राहा, इथून तिथे चालून दाखव, तिथून इथे चालून दाखव. आता तू थकलेले बापूराव आहेत, थकलेले कसे चालतील? बरं, मी एकांकिका नाटक, बालनाट्य केल्यामुळे मला ते बेसिक माहिती होतं. हम्म. आता बापूराव थकले आहेत, कसे उभे राहतील, चालतील, आणि बोल, उभं राहून एखादं कवन बोलते, त्यावेळेला कवनं करायचे. हम्म. तर मी त्यावेळेला हातवारे करून एक संगीत नाटकातला प्रवेश केला, जो मी बघत होतो तो, आणि मी हातवारे केले, बोललो वगैरे. ते म्हणते बरं, रडून दाखव. तर मी एक इमोशनल सीन त्यांना त्यांच्यासमोर, ते खाली बसले होते, मी असा उभं होतो. ते मला म्हणाले बरं बस आता, काय तू करतोय सिनेमा. इतका सिनेमा मला पटकन मिळाला. हे ऑडिशन माझी. ओके. पहिली फॅन मुवमेंट ॲज अ सेलिब्रिटी, म्हणजे सेलिब्रिटी झाल्यानंतर असा पहिला कोण असा फॅन आला होता जे जे अजूनपर्यंत लक्षात आहे, जी मुवमेंट? ती खरी तर ती आठवण निगेटिव्ह आहे, पण ती अभिमानास्पद आहे. काल रात्री 12 वाजता नावाचा सिनेमा होता, त्याच काळात सुरुवातीच्या. तो भास्कर जाधव म्हणून जे डिरेक्टर आहेत त्यांनी केला होता, कोल्हापूरचे. प्रमोद शिंदे, अलका कुबल, उषा नाईक मॅडम होत्या. त्यात माझी बायको अलका आहे आणि मी निगेटिव्ह आहे. तर मी उषा नायकांवरती रेप करतो आणि त्यांना घरी घेऊन येतो, मग माझी बायको वेडी होती. तर विजयसिंग मोहिते पाटलांच्या शुगर फॅक्टरीत शो होता आणि स्टेट अवॉर्डला फिल्म जाणार होती. तर ते म्हटले अशोकराव तुम्ही या. तर मी अकलूजला गेलो, महिलांचा शो होता आणि मी चूक केली. मी महिलांच्या शोला गेलो आणि बाहेर पडल्यानंतर विजयदादा होते, आम्ही होतो, आणि त्या बायका तिकडनं पळत पळत येत होत्या. मला जरा असं कॉन्फिडन्स आला की म्हटलं क्या बात आहे. आल्या आणि मी आता या पॉडकास्टला देऊ शकत नाही, इतक्या घाणघाण शिवाय दिल्या मला. आणि एकीन तर अक्षरशः ती चप्पल काढली, म्हटली ह्याला ना फोडून काढला पाहिजे. का तर अलका कुबलवर अत्याचार करून ती वेडी झाली. आणि ते मग सगळे मध्ये ते बॉडीगार्ड, ते पोलीस, त्यावेळेला ते बाउन्सर प्रकार नव्हता. तर ते म्हणाले, मी गिल्टी झालो आणि म्हटलं विजयदादा मी सॉरी, उगीच आलो. ते म्हणलं पावती आहे. त्यावेळी ते डेप्युटी सीएम होते विजयसिंग मोहिते पाटील. तर म्हटलं, आणि मग मला रात्री ते रिअलाइज झालं की अरे हो, ही खरी पावती आहे, ही फॅन मोमेंट आहे. कळलं ना? जर मी फेल गेलो असतो ना त्या ह्याच्यामध्ये, तर मग ती पावती नव्हती. ही माझी निगेटिव्ह पण पहिली पावती. ओके. लक्षात राहिलेलं एखादा अवॉर्ड किंवा पुरस्कार? लक्षात राहिलेला अवॉर्ड, मला पहिला अवॉर्ड मिळाला तो 17 वर्ष. मग नॉमिनेशन खूप व्हायची. कधी अशोक सराफ साहेबांना मिळायचं, कधी अरुण नलावडे साहेबांना मिळायचं, कधी कोणाला मिळायचं. पण 17 वर्षांनी पहिलं अवॉर्ड मिळालं, आणि जे मला एक्सपेक्टेड नव्हतं, कारण माझ्याबरोबर विजू खोटे साहेब होते. कशासाठी होता? आणि मुखवटे नावाचा सिनेमा केला होता, श्रीपाद पेन डिरेक्ट केला होता तो, आणि तो झी स्टुडिओजवर आहेच. कारण जफर सुलतान नावाचे जे खूप मोठे एडिटर होते हिंदीतले, त्यांनी प्रोड्यूस केला होता. तर माझा मेन रोल होता, आणि दिलीप प्रभावळकर साहेब नॉमिनेशनला, विजू खोटे साहेब आणि मी. आणि विजू खोटे साहेब म्हणाले की अशोक ऑल दी बेस्ट तुला पण बघूया ह्या वेळेला मला एक वाटते होप्स वगैरे. आणि मी मिसेसला सांगितलं तू जाऊन बघ असेल तर, कारण दिग्गज प्रभावळकर साहेब आहेत, विजू खोटे साहेब आहेत, म्हटलं कुठेही मिळणार. तर ती जाऊन बसली होती. मी पॅकअप करून आलो आणि मी येईपर्यंत ती मला म्हणाली अजून तुझा अवॉर्ड नाही आले. म्हटलं माझं नाही ग, अनाऊन्समेंट. आणि मी ऐकतोय, आणि त्यावेळेला मधुर भांडारकरांनी अनाऊन्स केलं, आणि अनाऊन्स अश्विनी भावेनी केलं, मधुर भांडारकरांनी अवॉर्ड दिला. तेव्हा अल्फा गौरव होतं, झी नव्हतं. हे केलं आणि माझं नाव पुकारलं. मी रिलॅक्स बसलो होतो. तर त्याने मला ऐकून सांगितलं अरे जा, तुझं नाव घेतलं. मला मिळालं, कारण आतापर्यंत ना दरवेळेला 7-8 वेळा नॉमिनेशन असायचं आणि मिळायचं नाही. तो एक सायकोलॉजिकल असं झालं होतं, मला काय अवॉर्ड मिळू शकत नाही. आणि मी म्हटलं हो. मग सगळे बरेच कलाकार होते, अरे जा शोक तुझं नाव. होय होय म्हटलं. आणि मी स्टेजवर गेलो आणि मी अनाऊन्स केलं,
स्टेजवर न लाचता की मला 17 वर्षांनी मिळाले आणि आता हिच्या पुढे मला बरीच मिळतील. पण तो प्रसंग मुखवटे सिनेमा त्याच्या पुढे मग अनेक अवॉर्ड्स मिळाली. हम्म. प्रायव्हेट चॅनलची स्टेट अवॉर्ड, काही हार्ट ऑफ इंग्लंड, म्हणजे 52 अवॉर्ड आमची चित्रपटाला होती. बिपिन नाडकर्णीचं पिक्चर होतं एवढंसं आभाळ, प्रतीक्षा लोणकर मी, त्याला होती. सेकंड इनिंग नावाची फिल्म होती. अगदी आत्तापर्यंत मग तो प्रवास सुरू झाला. ते मग आता इतक्या ट्रॉफीज झाल्यात की आता ते ठेवावे लागतात. ओके. नाटक, सिनेमा की मालिका? नाटक. ओके. स्वतःविषयी ऐकलेलं एखादं अतरंगी रुमर किंवा अफवा? आतापर्यंत मी 10-12 लग्न केली आहेत. हे खरंच ऐकलं असं लोकांकडनं? हा, म्हणजे अरे तू हिच्याबरोबर लग्न करतोयस, कोणी सांगितलं? बरं, मी ते हसून घ्यायचो, कारण इतकी चांगली मैत्रीण असायची ती वगैरे. तर मग मी नंतर गंमत करायचो, हो चालेल म्हटलं, हो करतोय. पण मग मिसेसला काय ऑब्जेक्शन नाही. ती म्हटली की तुम्हाला राहायचं, तू आनंदी राहतोयस म्हणून. आणि मग नंतर करायचे, काय यार तू फसवलं वगैरे. ते इतकं ना छान कॉम्बिनेशन असायचं ना आमचं सगळ्यांबरोबर, की सगळ्यांना असं वाटायचं. हे एक मला काय मिळालेली पावती असायची की 10-12 तरी झालीच लग्न. म्हणजे ज्या हिरोईन सोबत काम केलं तिच्यासोबत लग्न केलं असं. ओके. इंडस्ट्रीतला एखादा खास फ्रेंड किंवा 3 AM फ्रेंड? इंडस्ट्रीतला खास फ्रेंड मोहन जोशी साहेब. ओके. ड्रीम रोल जो आय थिंक तुम्ही सांगितला कोणता आहे ते. स्वतःविषयी वाचलेली विचित्र बातमी? हो, माझ्याबद्दल नव्हती पण नावाची होती. कोल्हापूरच्या जवळ कावळा नाका आहे. त्या कावळ्या नाकाच्या इथे दरोडा पडलाय आणि घरामध्ये घुसून ऐवज लुटला आणि 2 लोकांची हत्या केली. मारेकरी सापडलाय ज्याचं नाव अशोक शिंदे. आणि मी ते वाचल्या पहिल्यांदाच असं झालं, अरे बापरे, दुसरं नावच नव्हतं ह्या माणसाकडे मिळायला. आणि त्याच्यानंतर कोणीच फोन नाही केली, कारण कुठल्या अँगलने मी दरोडेखोर कोणाला कधी वाटलो नसेल किंवा मी असं काही करीन म्हणून. पण मला ती खटकलेली गोष्ट त्या नावामुळे मला त्यावेळेला एक थोड्या वेळापुरता शॉक बसला. That's all. ओके. सो इतकेच होते. सो सर, थँक्यू सो मच. खूप छान तुम्ही उत्तरं दिलीत आणि इतक्या उत्स्फूर्त गप्पा मारल्यात त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच. धन्यवाद मला बोलायला.